तू मन हे मीची करी माझिया भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते। आज या ठिकाणी वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने चिंतनासाठी निवडलेली ओवी माऊलींच्या ज्ञानेश्वरीतल्या 9व्या अध्यायातली आणि भगवंताची भक्ती कशी करावी याचं वर्णन करणारी ओवी आहे। खरं तर दिवस कसे सरतात कळत नाही। बोलता बोलता वर्ष झालं, म्हणजे तारखेनुसार 22/12ला वर्ष झालं आणि आज आपण वर्षानंतर पुन्हा एकदा मावशींना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत। आयुष्य किती फास्ट आहे हे आपल्या लक्षात येत नाही आणि जेव्हा सगळं संपतं तेव्हा वाटतं अरे सगळं संपलं, आणि सगळं संपल्यानंतर पश्चाताप होऊ नये, संपलं सगळं असं वाटू नये म्हणून आतापासून कसं वागलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे याचं वर्णन करणारी ओवी। भगवान सांगतात मनना भो मद भक्तो मध्याजी माम नमस्कुरु मामे वैशेषित्वे आत्मानं मत परायणा। आणि या श्लोकाचं विवरण करताना जी पहिली ओवी माऊलीने लिहिलेली ती हे आहे, तू मन हे मीची करी। आता मन म्हणजे काय, मन मी करायचं म्हणजे काय करायचं, थोडस माता बहिणी जास्ती प्रमाणामध्ये एक गोष्ट सांगतो। मन भगवंतमय करायचं म्हणजे काय करायचं आणि का करायचं। राजा भरत नावाचा एक महान सम्राट असतो। आपल्या देशाचं जे नाव आहे भारत, आपण म्हणतो ना भारत माझा देश आहे। भारताला भारत हे नाव ज्या व्यक्तीवरून पडलं तो राजा भरत। त्यांचे वडील असतात सम्राट ऋषभदेव। भागवताच्या 5व्या स्कंदामध्ये ही कहाणी येते। त्या ऋषभदेवांना 100 मुलं असतात, पण बाकीचे विरक्त असतात, त्यांना संसारामध्ये इंटरेस्ट नसतो, रती नसते, ते विरक्त वृत्तीने संन्यास घेऊन निघून जातात आणि हा भरत गादीवर बसतो। कालांतराने खूप वर्ष राज्य केल्यानंतर त्यांना असं वाटतं की आता संसार भरपूर झाला, आता थांबावं, आणि मग तो राज्यभार आपल्या पुत्राकडे सोपवून हा भरत राजा वनामध्ये जातो, तपश्चर्येला, ध्यान धारणा साधना। आणि एके दिवशी स्नान करीत असताना एक हरिणी त्या नदीवर पाणी प्यायला येते। ती हरिणी पाणी पित असताना अचानक एका सिंहाची डरकाळी तिच्या कानावर पडते आणि ती हरिणी घाबरते। घाबरल्यामुळे तिने पळून जाण्यासाठी उडी मारली। तिने जशी उडी मारली तशी तिच्या पोटातलं जे बालक असतं ना, तिचा गर्भपात झाला, तो गर्भ खाली पडला आणि ती हरिणी निघून गेली। पुढे एका गुफेमध्ये ती जाऊन पडली आणि गतप्राण झाली, मरून गेली। म्हणजे ते पिल्लू पडलेलं असतं, ते पिल्लू बघून या राजाला दया आली आणि मग ते प्रेमाने त्याने ते पिल्लू उचललं, आश्रमात घेऊन गेला आणि रोज त्याची देखभाल करायला। कुठल्याही सांसारिक वस्तूमध्ये आपलं मन
म्हणून साम्राज्याचा त्याग करून हा राजा भरत वनात आलेला. पण आता हे पिल्लू मरतंय, ते मरू नये, त्याला वाचवलं पाहिजे, म्हणून त्याने ते पिल्लू घेतला आणि स्वतःच्या आश्रमात घेऊन गेला. आणि त्या पिल्लाचा त्याला इतका लळा लागला की 24/7 आपण बघतो ना, घरामध्ये जर आपण एखादं मांजराचं पिल्लू पाळलं, आपण नको म्हटलं तरी लेकरं त्याला हात लावणार, त्याला जेव घालणार, त्याला मांडीव घेणार, झोपायला गोधडीत घेऊन झोपणार. हा राजाचं तसं झालं. ते जेवणापासून ध्यानाला बसला, स्नानाला गेला, कुठेही एक क्षणही त्या हरणाच्या पिलापासून तो दूर झाला नाही. हरणाचं वेड लागलं आणि ते हरण दिसा मासाने असं मोठं झालं. आणि एकदा ते अरण्यामध्ये नाहीसं झालं, निघून गेलं. हरिण सकाळी गेलं पण संध्याकाळी परत आलंच नाही. मग राजाला टेन्शन आलं, हरिण कुठं गेलं. जसा राम वनवासात गेला म्हणून राजा दशरथाला शोक झाला ना, तसा शोक त्या राजाजवळ भरताला झाला. आणि त्या शोकामध्ये संतप्त असताना त्या राजाचं प्राणोत्क्रमण झालं, त्याचा प्राण निघून गेला. पण मरते खेपी एकच विचार डोक्यात होता, हरणाचं कसं होईल, माझं हरिण, माझं हरिण, माझं हरिण. त्याचा परिणाम असा झाला, दुसऱ्या जन्मामध्ये जेव्हा त्या राजाचा पुनर्जन्म झाला तेव्हा त्याला हरणाचा जन्म मिळाला. भगवान जे गीतेमध्ये सांगतात ना, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. तू अंतकाळी माझं स्मरण करून स्वतःचा देह सोड. का? यत् प्रयाती तेजेंदेय स याती नास्तित्र संशय. अशा प्रकारे जर देह सोडून तू गेलास तर तू निश्चितपणे माझ्याकडे येशील. पण जर बाय मिस्टेक मरताना एखाद्या विशिष्ट गोष्टीचं चिंतन तुझ्या डोक्यामध्ये असेल, तुझी गती तशी होते. भरताच्या डोक्यामध्ये हरिण होतं म्हणून मृत्यूनंतर त्याला हरणाचा देह प्राप्त झाला. तुम्ही आम्ही एवढे भाग्यवान नाहीयेत की आपल्याला आपला मागचा जन्म आठवत नाही. पण भरत हा ज्ञानी राजा होता. आपल्याला रुपये 2 रुपये सुटत नाहीत, गुंठा 2 गुंठा सुटत नाहीत, तोळा 2 तोळा सुटत नाहीत. अखंड हिंदुस्थानचं साम्राज्य सोडून जंगलात गेलेला राजा, त्याच्या विरक्तीचा विचार करा. हिंदुस्थान म्हणजे आपण म्हणतो तसा आजचा अर्धा काश्मीर आणि कन्याकुमारी पर्यंत नव्हे, इराण पासून कंबोडिया पर्यंतचा आणि इकडे नेपाळ पासून पूर्ण श्रीलंकेपर्यंतचा साम्राज्याचा प्रदेश ज्याच्या ताब्यात आहे, ते अख्खं साम्राज्य सोडून गेलेला राजा किती ज्ञानी असेल. ज्याला ज्ञान होतं तो सगळं सोडून देतो. तुम्ही बघा, एखादा ज्ञानी माणूस असेल, त्याला एखाद्या गावात शिव्या दिल्या तर तो तोंडी लागत नाही, तो जा कशाला नादी लागायचं. आपण एखाद्या 2 भांडत असले तर एखादा मृत्यू शहाणा आहे ना, कशाला भांडतो. शहाणा माणूस आहे तो सोडून देत असतो. राजा भरत शहाणा होता, ज्ञानी होता म्हणून त्याने सोडून दिलं. आणि त्या ज्ञानाचा परिपाक म्हणून त्याला हरणाच्या पोटी जन्म घेतल्यावर सुद्धा आठवत होतं की आपण पूर्वजन्मामध्ये सम्राट होतो आणि संसाराच्या बंधनामध्ये अडकून पडणं नको आहे म्हणून आपण साम्राज्य सोडलं. पण ऍक्सिडेंटली आपल्याला त्या हरणाचा लळा लागला, हरणाचा नाद लागला. मरते समय आपल्या चिंतनामध्ये हरिण होतं म्हणून आपल्याला हरणाचा जन्म घ्यावा लागला. मग आता या जन्मामध्ये ती चूक पुन्हा होऊ द्यायची नाही. कुठल्याही गोष्टीसोबत आपलं अटॅचमेंट होऊ नये म्हणून ते हरिण अलिप्त राहायचं. जनरली आपण बघतो हरण कळपाने हिंडतात. एखाद्याच्या ज्वारीत घुसलं तरी एकटा हरिण कधी घुसत नाही, गँगच्या गँग घुसते. हा एकटा राहायचा आणि तो पुलह आणि पुलत्स्य ऋषींच्या आश्रमामध्ये निघून गेला. हरणाच्या देहामध्ये असूनही
निरंतर भगवंताचं ध्यान त्या भरताचं चालू होतं. आणि कालांतराने ते हरिण वारलं, मेलं. मागच्या जन्मामध्ये मनुष्य देह होता, पण हरणाचं चिंतन केलं म्हणून हरणाचा जन्म मिळाला. आता हरणाचा देह होता, चिंतन भगवंताचं होतं म्हणून पुढचा जन्म त्याला ब्राह्मणाच्या घरामध्ये मिळाला. भगवान गीतेमध्ये सांगतात, शुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोभिज आहे ते. अर्जुन प्रश्न करतो, देवा खूप लोक असे आहेत समाजामध्ये की ते खूप देवदेव करतात पण त्यांना देव भेटत नाही. खूप भक्ती करतात तरी त्यांच्या जीवनामध्ये संकट येतात. आपल्याकडे एक म्हण आहे, देव करता खेव लागला. असे खूप लोक आहेत. अशांची काय, यांचे तप कुठे जातं, यांची तपश्चर्या कुठे जाते? त्यामुळे भगवान सांगतात वाया काहीच जात नाही. त्यांनी या जन्मामध्ये जे कमावलेलं आहे ते त्यांना पुढच्या जन्मात काम येतं. आणि त्या पुण्याईच्या प्रभावाने एकतर ते विद्वान लोकांच्या घरात जन्माला येतात किंवा श्रीमंत लोकांच्या घरामध्ये जन्माला. सुचिनाम श्रीमताम, एक तर श्रीमंताच्या घरात जन्माला येतात किंवा एक तर पवित्र लोकांच्या घरात. त्यांची साधना वाया जात नाही. भरताची त्या हरिणीच्या बॉडीमध्ये असतानाही भगवंताविषयीचं चिंतन कामात आलं आणि तो मनुष्य योनीमध्ये एका बुद्धिमान ब्राह्मणाच्या घरामध्ये जन्माला आला. पण तरीही त्याला पूर्वजन्माचं स्मरण होतंय की मागच्या जन्मी आपण राजे होतो, हरणाचं चिंतन केलं म्हणून हरण झालो, आता हरण म्हणून आपण देह सोडलेला आहे, पुन्हा या जन्मामध्ये आपण ब्राह्मणाच्या घरामध्ये मनुष्य म्हणून जन्माला आलो. इथे पुन्हा आपल्याला ती मिस्टेक रिपीट करायची नाही, पुन्हा चुकायचं नाही. एकदा झालेली चूक पुन्हा करत नाही त्याला माणूस म्हणतात. आणि एकच चूक जो पुन्हा पुन्हा करतो त्याला शैतान म्हणतात. बरोबर की नाही? तंबाखू खाणं चूक का बरोबर? चूक का बरोबर? चूक. बरं, तंबाखू खाणं चूक आहे हे खाणाऱ्याला कळतं का कळत नाही? कळतं का कळत नाही? कळतं. बरोबर. तंबाखू खाणं चूक आहे हे खाणाऱ्याला चूक आहे हे कळतं, तरीही तो खातो. तो माणूस कसा आहे? हे आपल्यामुळे नाही मी बोलत आहे, माझं नाही आहे. भागवतकारांनी म्हटलं की चूक आहे हे कळल्यानंतर तो थांबतो तो माणूस, आणि चूक आहे हे कळूनही जो करत राहतो तो राक्षस आहे. रावणाच्या सभेमध्ये हनुमान बसलेला आहे आणि ते रावणाचं तेज बघून, वाचा वाल्मिकी रामायणामध्ये खूप गोड वर्णन आहे. अहो रूपम अहो तेजम, काय तेजस्वी हा व्यक्ती. म्हणजे हनुमंताला असं वाटतं की ह्याच्यामध्ये जर अधर्म नसता तर हा देवांचा रक्षण करता झाला असता, इतकं तेज आहे. आणि त्यावेळेला हनुमान एक वाक्य सांगतो त्याला की ज्ञात्वा धर्म कामार्थम. राजा, तुला धर्मही माहित आहे, तुला कामही माहित आहे, तुला अर्थही माहित आहे, तू वेदांताचा ज्ञानी आहेस. रावणाच्या नगरीचं वर्णन इतकं गोड आहे वाल्मिकी रामायणामध्ये की तुम्ही यूट्यूबला सगळे व्हिडिओ खंगाळा, एकही सिटी लंकेच्या लायकीची नाही आहे. आपल्या घरामध्ये मातीच्या चुली नसतील, म्हणजे मातीच्या चुली धडावर नसतील असं मला म्हणायचं. रावणाच्या राज्यामध्ये यज्ञ वेदी सुद्धा मोत्यांच्या होत्या, खड्यांच्या होत्या, हिऱ्यांच्या होत्या. इतकं श्रीमंत वर्णन की तुला धर्म कळतो, तुला अर्थ कळतो, तुला कामही कळतोय, पण तू त्याच्याप्रमाणे आचरण करत नाहीस. तू सीतेला सोडून दे, तुझी लंका वाचेल, तुझे सगळे लोक वाचतील. त्याने ऐकलं नाही. धर्म कळला पण ऐकलं नाही.
लंकेचा नाश झाला. लक्षात आलं? दुर्योधनाचं दुसरं उदाहरण आहे, जानामी धर्मेम नचमे प्रवृत्ती जानामी अधर्मेम नचमे निवृत्ती. मला धर्म कळतोय पण माझी प्रवृत्ती नाही होती. रावणाला धर्म कळतो आहे, वेदांचा ज्ञाता आहे, पण धर्माप्रमाणे वागावंसं वाटत नाही. तसं तंबाखू खाणाऱ्याला कळत आहे तंबाखू खाऊ नये, पण सुटत नाही. लक्षात आलं का? मुद्दा लक्षात ठेवा. आपण मन या विषयावर बोलतोय. मन, पण ह्याने तंबाखूला धरलंय की तंबाखूने याला धरलंय? आता ज्या वेळेला मी तंबाखू म्हणतो त्यावेळेला तंबाखू हा एकटा पदार्थ नसतो. तंबाखू व तत्सम पदार्थ असा अर्थ घ्यायचा असतो. म्हणजे ज्याच्यामध्ये माणूस गुंततो. एखाद्याला तंबाखूचं व्यसन असतं, एखाद्याला दुसऱ्याच्या वावरात पुढे चालायचं व्यसन असतं. आणि व्यसन आहे ना, व्यसन, व्यसन या संस्कृत शब्दाचा अर्थ संकट असा आहे. आपण म्हणतो मला एवढंच एक व्यसन आहे, पण व्यसन या शब्दाचा अर्थ संस्कृतामध्ये निगेटिव्ह आहे. व्यसन म्हणजे संकट. मग तंबाखू हे व्यसन आहे म्हणजे काही संकट आहे. मग दारू, सिगरेट, गुटखा, बाकीचं जे काय असेल, मावा, खर्रा, दुसऱ्याला शिव्या देणं, निंदा करणं, मला हे महाराज भेटले मी यांना गोड बोला, राम राम श्याम श्याम पुढे गेलो त्यांच्याविषयी वाकडं तिकडं बोलणं, हे व्यसन आहे. निंदा करणं हे वाणीचं पातक आहे. ज्याची निंदा करतात त्याचं पाप धुतलं जातं आणि ते आपल्या अकाउंटला जमा होतं. लक्षात आलं का? म्हणजे बँकेमध्ये आम्ही NEFT करतो ना आपल्या अकाउंटचं त्याच्या अकाउंटला, म्हणजे आपला बँक बॅलन्स त्याच्या अकाउंटला आणि त्याचं लोन आपल्या खात्यावर आपण भरा हप्ते. निंदा करणं म्हणजे दुसऱ्याच्या कर्जाचे हप्ते भरणं, म्हणून त्याला व्यसन म्हटलेलं आहे. मग हे व्यसन आहे हे कळतंय तरीही त्याच्यातनं सुटण्याचा मार्ग शोधला नाही, याला सैतान म्हणतात. आणि राजा जड भरत तसा सैतान होता. मग त्याने ठरवलं की आपल्याला हरणाचं चिंतन केलं म्हणून हरिण व्हावं लागलं. आता कर्म धर्म संयोगाने ज्ञानी ब्राह्मणाच्या घरामध्ये जन्म मिळालाय, आता आपण शिस्तीत राहायचं. मग तो कायम चिंतनामध्ये मग्न असायचा. कोणाशी बोलायचं नाही, काय नाही, काय नाही, सांगितलेलं उलटच करायचं. बैल सोड म्हटलं का बांधून टाकायचे, बांध म्हटलं का सोडून द्यायचे. मग घरचे म्हणायला लागले हे येडं आहे. काय म्हटले? येडं आहे. म्हणून त्याचं नाव पडलं जड भरत. जड मीन्स व्हॉट? जड म्हणजे ज्याची बुद्धीच चालत नाही, ज्याला डोकंच नाही. आपल्या भाषेमध्ये विंडो काय तो जड. याला सांगितलेलं नेमकं हा उलट करतो आहे, हा जड आहे. आणि मग त्या सगळ्या घरातल्यानी त्याचा तो थोडक्यात आपल्या भाषेमध्ये हिशोबातून काढून टाकलं त्यात. आणि कालांतराने त्याचे माता पिता स्वर्गवासी होतात. आणि मग भाऊ आणि भाऊजाईंच्या हातात राज्य येतं. खायला ठिकाणावर नाही, शिळं खरकट उष्ट असं द्यायचं, तोच हा बिचारा खायचा आणि चिंतनामध्ये कायम राहायचा. एके दिवशी काय झालं, हा एका झाडाखाली चिंतन करतो, दष्टपुष्ट होतो. कारण कुठल्या ज्याला जगाचं टेन्शन नाही ना तो दष्टपुष्ट राहतो. आणि ज्याला 17 ठिकाणचं टेन्शन आहे तो महालात राहू नये असं असतं. जेवता जेवता जर त्याला आपण म्हटलं घ्या एक गुलाबजाम, नको शुगर आहे शुगर. आपण म्हणतो तू तर अजून 40 वर्षाचा नाही झाला, कशाचं शुगर आहे. सायन्स आहे. सायकोलॉजिकली जर तुम्ही प्रेशरमध्ये असाल, मानसिक तणावात असाल, तर ऑटोमॅटिक तुमची बॉडी जी आहे ना ती काम करणं सोडून देते. बॉडी काम करणं सोडून देते. शुगर का होतं? प्रॉपर इन्शुलिन तुमच्या बॉडीमध्ये क्रिएट होत नाही म्हणून शुगर होतं. इन्शुलिन का क्रिएट होत नाही? तो प्रेशरमध्ये. त्याच्या ज्या ग्रंथीतून जो स्राव ज्या प्रमाणात स्रावायला पाहिजे तो स्रावत नाही. अचानक बीपी वाढतो. का वाढतो?
आपल्या किडनीच्या वर जी ग्लँड असते, ग्रंथी असते, ॲड्रेनलिन, अधोमुख ग्रंथी म्हणतात त्याला, त्यातनं अचानक जर स्राव स्रावला तर माणसाची फाईट और फ्लाईट दोन रिॲक्शन तयार होतात, एक तर लढा किंवा पळा. पण आपल्याला टेन्शन असं असतं, आपण खुर्चीत बसलेलो असतो आणि ती भावना तयार होते, आपण फाईटही करत नाही फ्लाईटही करत नाही, तो स्रवलेला जो एक्स्ट्रा स्राव आहे तो तुमचा बीपी वाढवतो. लक्षात आलं का? तणावामध्ये असल्यामुळे माणसाची तब्येत ठिकाणावर राहत नाही. आपल्याला वाटतं हा घरात बसलेला आहे, खुर्चीत बसलेला आहे, याला काय प्रॉब्लेम, त्याला हा प्रॉब्लेम, मानसिक प्रॉब्लेम. तसा हा भरत, याला कुठलंही टेन्शन नाही, झाडाखाली बसलेला ध्यान करतो आहे. एका बिल्लांच्या सरदाराला मुलगा होत नव्हता, म्हणून त्याला देवीला बळी द्यायचा होता, म्हणून त्याने एक माणूस धरून आणला होता, नरबळी. आणि अचानक तो बळी पळून गेला. मग त्याने त्याचे माणसं पाठवले, शोधा दुसरा सबस्टिट्यूट. त्यांना झाडाखाली निवांत बसले दिसले आणि धरलं, तो गेला. वास्तविक त्याने एक रट्टा मारला असता ते 10ही पडले असते खाली, एवढा स्ट्रॉंग होता. काहीच प्रतिक्रियाच दिली नाही. देवी समोर नेलं, त्याला आंघोळ घातली, अभिषेक केला, पूजा केली, नवीन कपडे घातले, बळीला सजवतात. आणि जेव्हा त्या सरदाराने तलवार उचलून आता याचं मुंडकं कापायचं आहे, घाव घालणार, इतक्यात ते मूर्ती फोडून देवी त्यातनं प्रकट झाली. आणि त्याच तलवारीने त्या पूर्ण सगळ्या लोकांचा वध त्या देवीने केलाय. आणि तो जड भरत पुन्हा आलेला. एक दिवस प्रसंग असा येतो, सिंध सौवीर देशाचा राजा, म्हणजे आजच्या भूगोलाच्या भाषेमध्ये बलुचिस्तानचा राजा, ज्ञान मिळावं म्हणून कपिल मुनींच्या आश्रमात चालला होता. कपिल मुनींचा आश्रम कुठे आहे? आत्ताच्या पश्चिम बंगालमध्ये गंगासागरला. आणि मध्ये रस्त्यामध्ये जात असताना एक त्याचा पालखीचा जो भोई असतो ना, तो आजारी पडला. मग आता पालखी उचलायला काहीतरी स्ट्रॉंग माणूस पाहिजे, आपल्या ते होतं बसलेलं साईडला भजन करत. आणा म्हणजे त्याला पकडून आणलं, एक दिला खांदा. कोणी जे सांगेल ते करायचं, कोणाला विरोध करायचा म्हणजे तंट्यात पडायचं नाही थोडक्यात. पण होतं काय, वागताना एवढं सावध वागायचं का आपल्याकडून मुंगीलाही त्रास होऊ नये. म्हणून हा भरत जेव्हा पालखी घेऊन चालत होता ना, तर पायाखाली जर एखादा किडा त्याला दिसला, मुंगी दिसली ना, तो बाजूला पाय करायचा, इकडे उडी मार, तिकडे उडी मार, इकडे उडी मार, तिकडे उडी मार. आणि तो राजा जो पालखीमध्ये बसला होता गोंडा धरून, याने उडी मारली की ती पालखी हेलकावा खायची. पालखीने हेलकावा खाल्ला, त्याच्या डोक्याला फटका बसायचा. राजा चिडलं, म्हटलं खाऊन खाऊन पोचलाय तू, चालता येत नाही तुला, एवढा मोठा टोनगा झालाय तू. त्याच्या खूप चिडलेला आहे राजा, खूप सगळं वर्णन आहे ते सांगत नाही. त्यावेळेला या जड भरताना प्रश्न पडला की हा राजा ज्ञान मिळावं म्हणून कपिल मुनींच्या आश्रमात चाललेला आहे, पण याचा इगो गेलेला नाहीये. मी राजा आहे, मी मोठा आहे, माझी पालखी अशीच चालली पाहिजे, याच्याविषयीचा याचा अभिमान अजून जागा आहे. आणि ज्याचा अभिमान जागा आहे त्याला ज्ञान कसं होणार. मग त्या भरताने एक प्रश्न त्याला विचारला की तू जे म्हणतोस ना, खाऊन खाऊन टोनगा झाला, एवढा मोठा झालाय, पालखी उचलता येत नाही, तू नेमकं मला म्हणतोस की माझ्या बॉडीला म्हणतोस? माझं शरीर आणि त्या शरीरामध्ये असणारा आत्मा मी, ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. मग तू नेमक्या शिव्या कोणाला देतो, आत्म्याला देतोस की मला देतोस? जसा पालखी वेगळी आहे आणि पालखीत बसलेला राजा वेगळा आहे. मूर्ख नेमकं तू मला म्हणतोस की माझ्या आतमध्ये जो आत्मा आहे त्याला म्हणतोस? हा प्रश्न ऐकल्यानंतर त्या राजाचे डोळे उघडतात, तो पटकन त्या पालखीतनं खाली उडी मारतो आणि त्या जड भरताचे पाय धरतो. आणि नंतर त्याला त्या खूप सुंदर आहे भागवतामध्ये तो जड भरत त्याला वर्णन करतो. अशा खूप सगळ्या कहाण्या भारतीय इतिहासामध्ये आहेत.
इतिहास. आता बरेचसे लोक याला म्हणतात पुराण. पुराण म्हणजे पुरा अपि नवम, जुनं आहे पण नवीन आहे. म्हणजे कसं, त्याचं वय खूप आहे पण ते म्हातारच होत नाही, नष्टच होत नाही, त्याला म्हणतात पुराण. आणि आपल्याकडे शिकलेल्या लोकांनी, म्हणजे आपलं दुर्दैव आहे की आपण संस्कृत शिकलो नाही, आणि अजून मोठं दुर्दैव आहे की आपल्याला इंग्लिश चांगलं येतं. आपली पोरं आपण इंग्लिश मिडियमला घातली किंवा आपण थोडंफार इंग्रजी वाचून, इंग्रजांनी लिहिलेला इतिहास आपण वाचतो. मग इंग्रजांनी काय लिहिलं की रामायण महाभारत हे सगळं मायथॉलॉजी आहे, मिथ आहे, मिथक कथा आहे, पण तो इतिहास आहे. इतिहासाची व्याख्या अशी सांगितली जाते की धर्म अर्थ काम मोक्षानां उपदेशम समन्वितम. ज्या कथेमधून तुम्हाला धर्म अर्थ काम, धर्म काय आहे, अर्थ कसा असला पाहिजे, काम कसा असला पाहिजे, माणसाचं जगणं कसं असलं पाहिजे, या गोष्टीचं गायडन्स मिळतं, दॅट इज हिस्ट्री. धर्म अर्थ काम मोक्षानां उपदेशम समन्वितम पूर्ववृत्तम कथायुक्तम इतिहासम प्रचक्षते. पूर्ववृत्तम, बिफोर दिस टाइम, आजच्या पूर्वी कोणीतरी त्याप्रमाणे वागलेलं आहे, वर्तन केलेलं आहे, आणि जे ऐकला असता माणूस बोर होत नाही, कथा स्वरूप आहे, त्याला इतिहास म्हणतात. म्हणून रामायण महाभारत हा या मातीचा इतिहास आहे, आणि इतिहासातनं बोध घेतला पाहिजे, शिकलं पाहिजे, म्हणून तो लिहिला जातो. इतिहासामध्ये असे खूप सगळे, एक उदाहरण मी सांगितलं जड भरताचं, की मनामध्ये देह सोडताना ज्या प्रकारचे विचार असतात त्या प्रकारची गती तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये प्राप्त होते. इट इज सायंटिफिक. आता सगळ्या महिला मंडळाकडे सुद्धा असे 6.5 इंचाचे मोबाईल, खरे का? एखादी भाग्यवान माझी बहीण अशी असेल तर सांगा की त्या एवढ्या मोठ्या मोबाईल मध्ये रामायण कधी वाचलंय आहे का? म्हणजे तुम्हाला बोलतोय असं नाही तर तुम्ही समजदार आहे, बाकीच्या पोरांना काय बोलायचं. मला ह्यासाठी म्हणायचं, मोबाईलवर टीका नाही करत मी, की ह्या गोष्टीच्या टेस्टिमोनीज, साक्ष, पुरावे, संशोधन, युट्यूबला सुद्धा मोठमोठ्या तज्ञ संशोधकांचे व्हिडिओज, व्याख्यानं, त्यांच्या इंटरव्ह्यूज अवेलेबल आहेत आणि सगळ्या लँग्वेजेस मध्ये अवेलेबल आहेत. ते बघा. मी फक्त एक भारताचं उदाहरण सांगितलं की ॲज मॅन थिंक, ते खूप सुंदर पुस्तक आहे, नाव विसरले, ॲज मॅन थिंक. माणूस जसा विचार करतो तसा घडत जातो, आणि त्या लोकांनी आता लिहिल्याच्या अगोदर भगवान म्हणा अंतकाळाच्या मामेव स्मरणोत्वा कलेवर, अंतकाळी माझं स्मरण करून कलेवर सोड. ह्या गोष्टी आता सायंटिफिकली प्रूव्ह होत आहेत. ज्याला बऱ्यापैकी करता येतं ना तर ते फक्त रील्स बघू नका. काही काही तर रील्स असे असतात, या शिवगतीन मागं गाणं वाजवताना आपण तेच 5 मिनिटं बघू. याच्याने तुमचं मन प्रदूषित होतं. लक्षात आलं का? पोल्युशन जे आहे ना, पोल्युशन, कालची बातमी आहे, मला वाटतं पेंच व्याघ्र प्रकल्पाची, देशातला पहिला प्रकल्प आहे की तिथे लाईट बंद केली जाते, प्रकाश प्रदूषण बंद, प्रकाशाचं पण प्रदूषण होतं. जसं आता ध्वनी प्रदूषण चालू आहे, समजा शेजारच्याला ऐकायचं असतं पण इकडे 2 माईक गप्पा मारत असेल त्याला ऐकायचं आहे, ध्वनी प्रदूषण. आता आपल्याला ऐकायचं गेला ट्रक, ध्वनी प्रदूषण. म्हणजे जे प्युअर असतं ना, प्युअर, त्याच्यामध्ये जे आपल्याला आवडत नाही आणि हिताचं नाही ते मिक्स होणं म्हणजे प्रदूषण.
लक्षात आलं का? दूध प्युअर असतं. एखादा सज्जन त्यात युरिया टाकतो, प्रदूषण, बरोबर? त्या सगळ्यात घातक प्रदूषण जे आहे ते मनाचं प्रदूषण आहे. मन एकदा प्रदूषित झालं ना माणसाचं, त्याची जी अधोगती होते ती कुठल्याच इंजेक्शन देऊन नीट होत नाही. कळलं? आणि अनफॉर्च्युनेटली सोशल मीडिया आपल्या हातात आला, पण तो वापरावा कसा याचं ट्रेनिंग कधीच कोणाला मिळालेलं नाही. मला एखादा बाप सांगा की मुलगा हट्ट करतोय म्हणून बाप त्याला फोन घेऊन देतो, पण हा वापरायचा कसा हे ट्रेनिंग देतोय. आणि ट्रेनिंग न मिळाल्यामुळे एखाद्याच्या हातामध्ये बंदूक द्यावी आणि त्याला ती कशी ऑपरेट करायची हेच शिकवायचं नाही, मग तो ती साफ करता करता स्वतःलाच गोळी मारून. मुलगा वयात आला, मुलगी वयात आली म्हणून लग्न करून देतो, पण लग्न केल्यानंतर उत्तम पती कसं व्हायचं, उत्तम पिता कसं व्हायचं, किंवा मुलीला उत्तम सून कसं व्हायचं, उत्तम माता कसं व्हायचं, ह्याचं ट्रेनिंग कुठेच नाही. शाळेच्या पुस्तकात नाही, टीव्हीच्या मालिकेत नाही. टीव्हीच्या मालिकेत तर वेगळं. आता मी ऐकतो इकडं, माझ्या घरात काही टीव्ही नाही, पण मी असं ऐकलंय की टीव्हीच्या मालिकेत म्हणजे 10 मधल्या 9 मालिका, 10 मधल्या 9 काय म्हणतो त्यातली एखादी रामायण महाभारतावर असते. 10 मधल्या 9 मालिकेमध्ये सासूला कसं छळायचं याचं ट्रेनिंग मुलींना दिलं जातं. आता ही मुलगी समोर बसली, ही जर मालिका बघत असेल तर 10 मधल्या 9 मालिकामध्ये सासू दुष्ट असते. आता हिचं लग्न होणार असतं, मग ही स्वप्न बघते, मेरे सपनों का राजकुमार असा होगा तसा होगा, पण त्याची आई मात्र नालायकच असते. तो मालिकेतला जो हिरो असतो तो खूप गोड दाखवला असतो, चॉकलेटी दिसायला गोड वगैरे, पण सासू मात्र जसं काय रावणाची बहीण आहे शूर्पणखा. मला सांगा, मालिकेत दाखवतात तितकी नालायक सासू तुमच्या गावात आहे का? नाही. तरी आपण मालिका बघतो, आपल्या नातीला, आपल्या पोरीला, आपल्या सुनाला दाखवतो, बघ सासू नालायक असते, सासू नालायक असते, सासू नालायक. दिस इज माइंड पोल्युशन, मन प्रदूषित करण्याला. 10 मधल्या 7 मालिका तसं असतात, एका बाईचे 4 ठिकाणी लफडे असते. बरोबर आहे ना? असं नांदगावाचं सोडा, संगमनेर तालुक्यात दाखवा एखादी बाई मला जिचे 4 नवरे, म्हणजे एखादीचा घटस्फोट झाला, तिने दुसऱ्या ठिकाणी घरोबा केला, किंवा नवरा मेला दुसऱ्या ठिकाणी घरोबा केला, हे समजू शकतो. पण तुमच्या मालिकामध्ये असं असतं की नवरा घरात असतो, ती बाहेर दुसऱ्या सोबत गार्डन मध्ये असते, तिसऱ्या सोबत थिएटरला असते, चौथ्या सोबत आईस्क्रीम खात असते. आणि जी गोष्ट वारंवार दाखवून प्रोजेक्ट केली जाते ना, ती तुमच्या मनात बसते. आता स्मार्ट वॉच किती जणांच्या हातात आहे? सगळ्यांच्या हातात आहे. म्हणजे मी जुन्या काळातल्या, माझ्या हातात नाही आहे. मला सांगा, तुमच्याकडे स्मार्टफोन असल्यानंतर स्मार्ट वॉचची तुम्हाला गरज होती? तुम्ही प्रॅक्टिकल गरज होती का? फोन मध्ये टाइम दिसतो, घड्याळात टाइम दिसतो, घरात बसलो तर मोठं घड्याळ लावलेलं असतं, टीव्ही मध्ये खाली टाइम येतो ब्रेकिंग न्यूजच्या खाली, रेडिओ लावतो तो सांगतो सकाळचे 7:02 होत आहेत, आता आम्ही प्रस्तुत करतो फालनातलं. स्टील वी हॅव डिजिटल वॉच. वाय? यांच्या हातात आहे. मला पाहिजे. टीव्हीला जाहिरात येते, मोबाईलला जाहिरात येते, सगळीकडे जाहिरात येते, तुमच्या मनावर प्रोजेक्ट केलं जातं.
आणि ह्या सगळ्या मटेरियलिस्टिक गोष्टींमधून माणसाचं मन प्रदूषित होत जातं. आलं लक्षात? मनमना भरवळ. माऊली काय सांगतात की तू मन हे मीची करी. मन मीची करायचं, पण त्यासाठी मन काय आहे हे तर समजून घेतलं पाहिजे की नाही. सिंपल गोष्ट आहे. आता समजा ही दीदी दुकानात गेली, जनरल स्टोअर मध्ये गेली, ती म्हणणार संतूरचे साबण द्या. का दुसरी चावते का? जरा सगळे शिकलेले आहेत, जरा थोडा बारीक विचार करा. का मागतो आपण हीच साबण, ह्याच ब्रँडचे साबण? बरेचसे असे लोक असतील ते दुकानात म्हणतात पतंजलीची कोलगेट द्या. वारंवार ते तुमच्या नजरेसमोर ठेवलं जातं, सगळ्या माध्यमातून दाखवलं जातं. आपल्याला असं कळतं की संतूरची साबण लावली तर पोरं झालं तरी ती बाई मुलगीच वाटते, मग आपणही दररोज राहू घ्या संतूरची साबण. दिस इज अ माइंड पोल्युशन. ओके, ह्याच्यातनं जे लोक प्रॅक्टिकल विचार करतात त्यांचा फायदा होतो, त्यांचा धंदा होतो, पण आपलं मन प्रदूषित होतं. आणि लेट मी टेल यू, अनंत वाचाळ बरळती बरळत्या कैसा दयाळ पावे हरी, जे व्हॉट्सअपला येतं, कुठला तरी व्हिडिओ येतो, त्याच्यावरून लोक आपली मतं बनवतात. आता मागे कोणीतरी बरळला, बरळणं करतं ना, बरळणं, बोलणं, बरळणं, चावळणं, वराडणं, भोकाळ पसरणं, प्रकार आहेत बोलण्याचे. बरळणं त्याला म्हणतात की जो बोलतो आहे पण बोलताना तो काय बोलतो आहे याचा अर्थ त्याला कळत नाही, कोणाविषयी बोलतोय याचंही भान नाही, आणि आपण बोलतोय याचे परिणाम काय होतात हेही डोक्यात, त्याला म्हणतात बरळणं. आणि आपण बाय डिफॉल्ट असे आहोत, बाय डिफॉल्ट ना, जिकडून हवा येईल तिकडून हलणार. कळलं? ट्रेंड आला, आईने मुलीला जोडवे घ्यायचे, मुलीने आईला साडी घ्यायची. आला का इकडं? ट्रेंड जे आहे ते आहे. आमच्या घरी म्हणून मी सांगितलं, म्हटलं इकडं आहे का नाही, तसं ट्रेंड येतो. तसा आता ट्रेंड आलाय की तुमची जी श्रद्धास्थानं आहेत, राम असेल, कृष्ण असेल, याच्याविषयी चुकीचं बोलायचं. आणि आपण बाय डिफॉल्ट, लक्षात घ्या, प्रत्येक वाक्यात बाय डिफॉल्ट आपण स्वेईंग आहे. हवा आली का हलणार. थोरात सर समोर बसले, मी म्हणतो थोरात सर असं असं असं. एखादं म्हणलं राम मांसाहारी होता, असं असं. मला एक जण म्हटलं ते असं असं म्हटलं राम मांसाहारी होता. ते म्हणून असं नाही तर नसं, पण आता सध्याच्या वातावरणात कशाला बोलायचं तसं. अरे म्हटलं सध्याच्या नाही, कुठल्याच वातावरणात बोलताना शब्द हे शस्त्र आहे. वाणी आणि पाणी जपून वापरलं पाहिजे. वाणीचं तप हेच आहे. त्यावेळेला मी त्याला सांगितलं, म्हटलं आपल्या लोकांनी अभ्यास न केल्यामुळे, आपल्या लोकांनी अभ्यास न केल्यामुळे ह्या लोकांचं धावतं. त्यानंतर मी बऱ्याच प्रतिक्रिया अशा बघितल्या कीर्तनकारांच्या, अभ्यासाने त्याच्या तांगड्या तोडल्या पाहिजेत, त्याचं मुंडकं हाणलं पाहिजे, अमकं केलं पाहिजे. तुमच्या भावना समजू शकतो, पण तो जो बोललाय ते चुकीचं आहे हे पुराव्यासहित किती जणांनी दाखवलं. नीट आहे का? अयोध्याकांड पहिला पुरावा. राम ज्यावेळेला कळतं की आपको राजा नाही बनना है, जंगल में जाना है, बातमी सांगायला आईकडे जातो. आई अनुष्ठानाला बसलेली असते, भगवान विष्णूची पूजा करीत असते. त्यावेळेला हा जाऊन आईला सांगतो, आई वडिलांनी मला वनात जायला सांगितलंय,
तात देही मोहे कानन राजो. आय एम गोइंग टू जंगल. आणि त्या ठिकाणी राम सांगतोय की मी त्या ठिकाणी वल्कल धारण करील. झाडाच्या साली नसेल. मालिकेत दाखवतात ना भगवे कपडे. खोटं आहे. रामायणामध्ये भगवे कपडे नाही, रामाच्या अंगावर झाडाच्या साली आहेत, वल्कले. आणि झाडावरून जे फळ पडेल तेच खाईल. एक अयोध्याकांड आहे, सगळं गुगलला आहे. त्यानंतर PDF आहेत, ऍप्लिकेशन्स आहेत. बघा, सर्ग नंबर 28 काढा, सर्च करा. तरुण पोरं भ्रमात राहू नका. असं काही रामायण घ्यायचं म्हणजे कुठेतरी देवळात जाऊन गठोडे शोधावे लागत नाहीत. आता आपल्या नशिबाने सगळं अवेलेबल. तोच राम पुन्हा सीतेच्या महालात जातोय आणि सीतेला माझ्या मागे येऊ नकोस हे सांगणारे 2 चॅप्टर आहेत, 2 धडे, 2 सर्ग, 2 अध्याय. आणि त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे कशा प्रकारचे साप असतात, कसे काटे असतात, कसे प्राणी, सगळं वर्णन आहे. तिथे एक रामाच्या तोंडी श्लोक आहे, काय वनामध्ये आलं ना झाडावर पडलेलं फळच खावं लागेल, दुसरं खायला काही भेटणार नाही. पुरावा नंबर 2 अयोध्याकांड आहे. पुन्हा अयोध्याकांडातला 3रा पुरावा सांगतो. राजा गुहाकडे रामाने लक्ष्मणाने मुक्काम केला आणि त्यानंतर गंगा पार करून ते निघून गेले. आफ्टर दॅट राजा भरत आपल्या भावाला घ्यायला गेलेला आहे आणि जिथे रामाने मुक्काम केला शृंगवेरपूरला, त्या ठिकाणी भरताने मुक्काम केला. त्या ठिकाणी गेल्यानंतर हा भरत विचारतोय त्या राजाला, माझा भाऊ कुठे बसला होता, कुठे झोपला होता. ते इंबुदीचं झाड असतं, तो गुह त्याला घेऊन जातो आणि सांगतो, हे बघ हा दगड आहे ना, या दगडाला उशी करून राम झोपला होता, इथे सीता झोपली होती. लक्ष्मण झोपलाच नव्हता. लक्ष्मण आणि मी रात्रभर गप्पा मारीत बसलो होतो आणि रात्रभर लक्ष्मण माझा भाऊ किती चांगला आहे याच्या गोष्टी सांगत होता. कोण सांगतोय? निषादांचा राजा, म्हणजे आजच्या भाषेमध्ये पागड्यांचा राजा, अयोध्येच्या राजाला सांगतोय. त्यानंतर भरताने प्रश्न विचारला, ठीक आहे ते झोपले होते, इथे बसले होते, काय खाल्लं रे, काय खाल्लं त्याने? निषाद म्हणतोय ती फक्त फळं खाता. मी त्यांना म्हटलं महालात चला, तुम्हाला वनवास सांगितलंय ना, माझं घर माझं राज्य वनातच आहे, तुमचं शपथ मोडत नाही, चला तिकडे, नो प्रॉब्लेम. आले नाही. मी भोजन आणतो म्हटलं, घेतलं नाही. ती फक्त फळं खाणारी माणसं आहेत, पण त्या दिवशी तिघांनीही फळालाही हात लावले, फक्त पाणी पिऊन झोपले. ते किती पुरावे झाले? 1 2 3 4था पुरावा. सुंदरकांड. हनुमान सीतेला भेटतोय आणि त्यानंतर तो जे रघुकुळाची कीर्ती वर्णन करतोय, त्यावेळेला हनुमानाच्या, आणि माझ्या अंगावर काटा आला होता, ज्या ठिकाणी रामाचा विषय चालू होतो ना त्या ठिकाणी हनुमान 100% ऐकायला असतो. हनुमान ऐकतोय. हनुमान सीतेला सांगतोय, रघुकुळातला कुठलाही व्यक्ती, लिसन केअरफुली, रघुकुळातला कुठलाही व्यक्ती कधीही मांसाहार करीत नाही. हनुमानाचा पुरावा आहे. किती पुरावे झाले? 4. अशा हजारो पुरावे आहेत, पण एक शेवटचा महत्त्वाचा पुरावा सांगतो. शिवचरित्राचा विचार करताना आपण काय करतो? आपल्या इतिहासकाराने, समजा कवींद्र परमानंदांनी लिहिला शिवभारत, कृष्णाजी आनंद सभासदांनी सभासद वगैरे लिहिली. आपल्या लोकांनी जे लिहिलं ना त्याच्यापेक्षा औरंगजेबाच्या लोकांनी जर काही लिहिलं असेल तर आपण जास्ती महत्त्वाचं मानतो. कारण का? दुश्मन कधी दुश्मनाविषयी चांगलं लिहित, इज दॅट क्लिअर? आपला दुश्मन आहे त्याचे दुर्गुणच लिहिणार. पुढचा पुरावा आहे, रावण सीतेला सांगतोय, सीतेलाही सांगतो, आणि सीता पळवण्याच्या अगोदर मारीच राक्षस असतो ना त्यालाही तो सांगतो. राम काय म्हणे, त्याला बापाने घरातून काढून दिले, जंगलात फिरते, फळं खाऊन राहते, त्याला काय आपण असं जिंकून घेऊ, मारीचाला सांगतोय.
सीतेला म्हणतो काय तो वल्कल धारण करणारा, त्याच्या पायात चपला नाही, राहायला घर नाही, जंगलात ठिकाणा नाही त्याचा, आज इथं तर उद्या तिथं आहे, फळं खाऊन राहतो, पानं खाऊन राहणारे माकडं त्याच्या सोबत आहेत, तो कुठे येऊन मला हरवणार, तुला घेऊन जाणार, त्यापेक्षा चल माझ्या महालामध्ये चल. पुरावे किती झाले मोजा तुम्ही, किती झाले? त्यातला सगळ्यात महत्वाचा दुश्मनाचा पुरावा आहे, अजून सगळ्यात महत्वाचा पुरावा आहे. शूर्पणखा आली नाशिकला. आता काही काही बावळट असे आहेत, तुम्ही मुद्दा विसरा, माइंड पोल्युशन सांगतोय मी. त्या ठिकाणी तिच्या रूपाचं वर्णन आहे. शूर्पणखा, शूर्प म्हणजे सूप, सूप कळतं का? कळतं ना? म्हटलं नसेल कळत नवीन बोल. त्या सुपा एवढे नख होते तिची, बाई केवढी असते. आणि ती प्रपोज करते रामाला, विल यू मॅरी मी? ओ मेरे राजकुमार, मैं इतनी सुंदर हूँ, तुम इतने सुंदर, हम एक दूसरे के लिए शादी करेंगे वगैरे वगैरे. पूर्ण कहाणी सांगत नाही, तो एपिसोड सांगत नाही का सांगू. राम म्हणतो आय एम एंगेज्ड, here is no chance. माझी बायको आहे, वो आहे ना वो लड़का गोरा गोमटा, मैं तो काला हूँ. राम श्याम वर्णी आहे, तो गोरा गोमटा आहे ना, म्हणजे सूर्यासारखा तेजस्वी. यू कैन गो एंड प्रपोज हिम, उसको प्रपोज करो, जाओ. मला एक सांगा, तुमच्या बघण्यामध्ये अशी एखादी, आपण त्याला काय म्हणूया, शब्द सुचना मला, डेंजर बाई म्हणून, दोन भाऊ चाललेले, हा भाऊ नाही म्हणतो, त्याच्या भावाला प्रपोज करणारी अशी बाई दिसली का तुम्हाला? दिसली का? ही बाई अशी होती. हा नाही म्हणतोय ना, हा म्हणतो त्याला प्रपोज कर, त्याला प्रपोज करायला गेली. तोही नाही म्हणतो, अरे बाबा मी त्याचा दास आहे, तू माझ्याशी लग्न करशील तर आपल्या दोघांनाही दासत्व करावं लागेल, त्याच्यापेक्षा तू त्याच्याशीच लग्न कर, मी ऑलरेडी त्या दोघा नवरा बायकोची सेवा करतोय, तू केलं तर तुमची तिघांची सेवा करेन. मग तिच्या लक्षात आलं, अरे हे दोघंही लोक मला जवळ येऊ देत नाही, त्याला कारण ही बाई आहे. ती म्हणते हिच्यामुळे सगळं घडतंय ना, मी हिला खाऊन टाकते. आणि तिने जशी त्या सीतेवर झडप घातली, तसे रामाने सीतेला हाताने मागे केलं आणि लक्ष्मणाने तिचं नाक आणि कान छाटून टाकला आणि ती रडत रडत तिच्या भावाकडे गेलेली, खळाकडे. खूप सुंदर आहे, वाचण्यासारखं आहे ते वर्णन. वाचा तुम्ही, निवांत वाचा, सगळ्या भाषेमध्ये, मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत, जे ज्या वाचा त्यात वाचा. पुरावा सांगायचा आहे मला. तिथं गेल्यानंतर हा खत लढलं, कोण है हो, बताओ मुझे उसका नाम. त्यावेळेला ती शूर्पणखा म्हणली ना, तरुण रूप संपन्न सुकुमारो महाबलो, पुंडरीक विशालाक्ष चिर कृष्णाचे नाम बरो. आणि हे जे शूर्पणखेने म्हणलेले डायलॉग आहेत ना, हे दोनही मंत्र जशाला तसे रामरक्षेमध्ये घेतलेत ना बुधकौशिक ऋषींनी. हे शब्द शूर्पणखेच्या तोंडी आहेत की जी आता रामाच्या आणि लक्ष्मणाच्या जीवाची दुश्मन बनलेली आहे. ती सांगते राम लक्ष्मण कसे आहेत, तरुण रूप संपन्न सुकुमार महाबलो. तरुण आहेत, रूप संपन्न आहेत, सुकुमार आहेत, महाबली आहेत. पुंडरीक विशालाक्ष चिर कृष्णाचे नाम बरो. त्याची डोळे अशी कमलासारखी मोठे मोठे डोळे आहेत, सुंदर डोळे आहेत. पण एवढे सुंदर आहे असून त्यांना कपडे नाहीत रे घालायला. चिर कृष्णाचे नाम बरो. त्यांचे कपडे असे मृगाचे नाहीत, वल्कल आहे. नेक्स्ट, फल मूलाशिनो दांतो तापसो ब्रह्मशायिनो. कसे आहेत ते? फळ आणि मूळ खाणारे. सांगणारी कोण आहे? शूर्पणखा, जी यांची बायको खाणार होती, नंतर दोघांशी लग्न करणार होती. आता या दोघांनी नाक आणि कान कापलं म्हणून या दोघांची दुश्मन नाही. म्हणजे राक्षसी वृत्तीचे माणसं असतात, त्यांचा मूड जो आहे ना, मिनिटाला स्विफ्ट होत असतो, चेंज होत असतो. 2 मिनिटापूर्वी त्याला प्रपोज करत होती माझ्याशी लग्न कर म्हणून, आणि 2 मिनिटांनी त्याला मारण्यासाठी भावाला बोलवायला गेली. ती सांगते की हे 2 राजकुमार प्रचंड सुंदर आहेत, पण त्याच्याही पलीकडे ते फळ आणि मुळं खाऊन राहतात. तापसाव, तपस्वी आहे, ब्रह्मचर्य. किती पुरावे झाले?
6 पुरावे झाले, मला वाटतं सफिशियंट आहे. आता बाकीचे भरद्वाजांचा पुरावा, वाल्मिकींचा पुरावा, तुमच्या अगस्तींचा पुरावा, हे सगळे काढत बसणं खूप आहे. रामायण हरी अनंत, हरी कथा अनंत, चरितम रघुनाथ शतकोटी प्रविस्तरम, त्याचा विस्तार एवढा शतकोटी इतका आहे. बट काही गोष्टी आपल्याकडे लोक गाडी उडतात, होय हिंदूच करो से कहो हम हिंदू है, राम भक्त जय श्रीराम, पण व्हॉट इज श्रीराम? त्याला रामाचं ऍटलिस्ट रामाची दिनचर्या तर माहित पाहिजे. राम सकाळी उठून काय करतो, संध्याकाळी काय करतो, झोपतो केव्हा, खातो काय, बसतो कुठे, बोलतो कसा, काहीच माहित नाही. जय श्रीराम. माननीय प्रधानमंत्र्यांनी काल नाशिकमध्ये ते सांगितलं, मी 11 दिवस अनुष्ठान करणार आहे. मी तुम्हाला इथे सगळ्यांच्या चरणी विनंती करतो की रामायणाचं पुस्तक नाही, मोबाईलमध्ये वाल्मिकी रामायणाचं ॲप घ्या. 22 जानेवारी गोळगाडीवर पडल्या पडल्या लगेच घोरतो असा माणूस आहे का नानज मध्ये? नाही ना. पडल्या पडल्या 2-4 सर्ग वाचा. ही फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन असेल. ज्यावेळेस तुम्ही स्वतः वाचाल ती प्रत्यक्ष मिळालेली माहिती असेल. मी सांगतो ही थर्ड पर्सन सांगतोय, बरोबर? मी कोणाचं तरी ऐकून सांगतोय ते फोर्थ पर्सन आहे. आणि ज्यावेळेला एक वाक्य मी तुमच्या कानात सांगेल आणि मागे सांगा म्हटलं तर इथं सांगितलेलं वाक्य मागे वेगळंच काहीतरी आहे. आणि हे वेगळंच काहीतरी ऐकून बोलणारे लोक आहेत ते असं बोलतात, अनंत वाचाळ बरळती बरळ. आणि ह्या गोष्टीवर विचार न करता कॉपी पेस्ट आणि फॉरवर्ड केलं, त्याच्यामुळे तुमचं मन प्रदूषित होतं. तुम्ही तुमच्या 4 मित्रांची मन प्रदूषित करता. लक्षात आलं का? मला मुद्दा सांगायचा, मन प्रदूषित कसं होतं एक उदाहरण. अशा खूप सगळे उदाहरण आहेत, खूप सगळे उदाहरण आहेत. एक अजून उदाहरण सांगतो वाल्मिकी रामायणामध्ये. रक्षाबंधन आलं ना, रक्षाबंधन एक मेसेज सगळ्या व्हॉट्सअपला फिरतो, रावणासारखा भाऊ पाहिजे. बहिणीच्या अपमानाचा सूड घेण्यासाठी आणि रामाची पत्नी पळून आणली. किती जणांनी असा मेसेज वाचलाय ना, बघितलंय ना? वास्तविकता काय? हा मन प्रदूषित करण्याचा प्रकार आहे तुमच्या मनामध्ये. म्हणजे जे जे काय, आता काही लोकांनी दुर्योधनावर कादंबऱ्या लिहिल्या, कर्णावर कादंबऱ्या, ते मृत्युंजयचं त्याच्याविषयी तुम्ही वेगळं बोललेलोच आहे. खोटं नाटक खूप काही लिहिलं. मग आपल्याला असं वाटतं दुर्योधन श्रेष्ठ आहे, कर्ण श्रेष्ठ आहे, अर्जुन म्हणजे काही कामाचा नाही, कृष्ण म्हणजे काही कामाचा नाही. तसं रावण बहिणीच्या बदला घेण्यासाठी त्याने सीता पळून आणली. रावण किती ग्रेट आहे, राज्यपालाला लागलं. भाऊ पाहिजे तर रावणासारखा भाऊ पाहिजे. बट दॅट इज नॉट रियालिटी. वास्तव काय आहे? खर दूषणाला सांगितलं शोकनकीने, असं असं यांनी मला माझं नाक कापलंय, कान कापलंय. पुढे तो एपिसोड होतो, खर दूषण त्यांची 14,000ची सेना, त्यांचे कमांडो सगळं मारतो राम एकटा. मग ही बाई लंकेला जाते. आणि आता जे कोरोना नंतर आपल्याकडे आलं ना, मास्क लगा के जाती है रावण के दरबार में. त्यावेळेला ती रावणाला हे सांगत नाही की लक्ष्मणाने माझं नाक आणि कान कापलंय आणि तू जाऊन त्याला धडा शिकव. नीट लक्ष देऊन ऐका. त्यावेळेला तिने जे सांगितलेले श्लोक आहेत ती असं म्हणते की मी दंडकारण्यामध्ये गेले, तिथं मी अशी स्त्री बघितली की जगा
देव, गंधर्व, यक्ष, किन्नर, राक्षस, मनुष्य, वानर कुठल्याही जातीमध्ये इतकी सुंदर स्त्री आजपर्यंतच्या इतिहासात मी बघितलेली नाही. आणि तुझ्या अंतपुरामध्ये ज्या काही 80,000 लाख बायका आहेत ना, त्या सगळ्यांपेक्षा ती सुंदर आहे. आणि जर ती स्त्री तुझी पत्नी होणार नसेल, तुझं सामर्थ्य, तुझं सौंदर्य, तुझी संपत्ती सगळं व्यर्थ आहे. आणि जेव्हा, आणि आता हे मी फार सौम्य भाषेत सांगितलं बरं का, सीतेचे डोळे कसे आहेत, पापण्या कशा आहेत, नाक कसं आहे, होठ कसे आहे, सगळं वर्णन त्या शूर्पणखेने केलेलं आहे. ती शूर्पणखा सीता कशी दिसायला कुरूप आहे असं रामाला म्हणलं, त्याचंही वर्णन आहे. ती शूर्पणखा सीता कशी सुंदर दिसते असं वर्णन रावणाला करून दाखवते. आणि ते वर्णन ऐकल्यानंतर हा रावण काममोहित झालेला आहे. आणि मग तो पण ती वर्णन करते की रामाने एकट्याने मारलेत म्हणे. हे 14,000 राक्षस खर दूषण त्रेशर आहेत ना, रामाने एकट्याने मारले. लक्ष्मण तर बाजूलाच बसेल होता माझ्या बघत. मग त्या रावणाला मूर्छा आली. वाल्मिकीने लिहिले, अरे जो एवढा बलवान आहे, एकटा जर एवढ्या लोकांना मारतो तिथे आपलं काम नाही. मग तो मारीच राक्षकाकडे जातो. त्या मारीचाला सांगतो की असा असा राम आहे. तर मारीचाने एकदा प्रसाद घेतलेला होता. विश्वामित्रांचा यज्ञ नष्ट करण्यासाठी हा मारीच गेलेला असतो. त्यावेळेला रामाने वायव्य आश्रम नावाचा आश्रम आणून त्या मारीचाला समुद्रामध्ये उडून लावलं असतं. हा मारीच त्या रावणाचा मामा आहे. तो त्याला सांगतो रामाविषयी चुकीचं बोलू नकोस, कारण तो मारीच तेव्हा चांगल्या मार्गाला लागलेला असतो. मारीच सांगतो रामो विग्रहवान धर्म, धर्माचं मूर्तिमंत रूप म्हणजे राम आहे. त्या रामाविषयी असलं बोलू नकोस. रावणाने तलवार काढली, म्हटलं मामा असला तर असला, माझ्या दुश्मनाचं बरोबर तुझं मुंडकच कापतो. मारीच म्हटलं तुझ्या हातून मारण्यापेक्षा रामाच्या हाती मरून चला. मग तो पुढचा एपिसोड सगळ्यांना माहिती आहे की तो हरणाचं रूप घेतो. राम त्याच्या मागे जातो आणि रावण सीतेला घेऊन येतो. आता तुम्हाला कळलं असेल रावण सीतेला काय घेऊन आला. बहिणीचा अपमान झाला म्हणून घेऊन आलेला नाही, सुंदर स्त्री पाहिजे म्हणून घेऊन आलेला. एक, रावण बलवान पराक्रमी आहे म्हणून समोर जाऊन चॅलेंज केलं ना युद्ध करण्याचं, आजाव सामने. रामाला पळवलं, लक्ष्मण होता तरी डेअरिंग झाली नाही. लक्ष्मणला पळवलं, मारीच ओरडला, रामाचा आवाज काढला, लक्ष्मण गेला, मग हा सीतेला घेऊन आला. म्हणजे ह्या दोन गोष्टी खोट्या आहेत हे सिद्ध झालं. एक, तो सीतेला आणायला स्वतःची पत्नी बनून आणायला गेला होता, शूर्पणखेने सीतेला घेऊन नव्हतं. दोन, तो बलवान नव्हता, भीत होता रामाला. त्याला मूर्छा आणि लिहिलेलं वाल्मिकीने, मूर्छा आणि त्याला रामाचा पराक्रम ऐकून. दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट, त्याला बहिणीवर अजिबात प्रेम होतं, कारण त्या बहिणीचा नवरा बाहुबली बघितला, बाहुबली त्या ती ट्राईब दाखवली, कालकेय, त्यांची ती भाषा वेगळी भाषा आहे. तो कालकेय जातीमधला विद्युत जिव्हा नावाचा त्या शूर्पणखेचा नवरा होता. तो नवरा स्वतः रावणाने मारलेला आहे. स्वतःच्या बहिणीचा कुंकू पुसणारा रावण बहिणीचा कैवार घेईल हे कसं शक्य आहे. पण अशा प्रकारचे मेसेजेस फॉरवर्ड करून तुमचं मन प्रदूषित केलं जातं. आणि जेव्हा माऊली म्हणतात तू मन हे नीची करील, मनावर बोलतोय मी. जर तुमचं मन अशा प्रकारचं रामाविषयी प्रदूषित असेल तर रामाकडे जाईल कसं होते. तुमच्या धर्माविषयी तुमचं मन प्रदूषित असेल तर जाईल कसं तिकडं. आणि ह्या सगळ्या तुम्ही बघा कुठल्याही मालिकेमध्ये देवा धर्मावर टीका करणारा एखादा तरी कार्यकर्ता असतो. तो चांगला श्रीमंत असतो, पैशावर असतो, गाडीवर असतो. ह्याच्यातनं तुमचं माइंड जे आहे ते डायल्यूट केलं जातं, प्रदूषित केलं जातं, मॅन्युप्युलेट केलं जातं. समाजाने कोणता विचार करावा हे ठरवणारी लॉबी आहे जगामध्ये. आणि ते सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. ते चॅलेंज एकदा लक्षात आलं की माणूस जड भरतासारखा विचार करायला लागतो. तुमचं मन प्रसन्न असेल, मन स्थिर असेल, मन शांत असेल
तर असे कितीही खोटे नाटे प्रवाह आले तुम्ही वाहून जात नाही. पण त्यासाठी स्वाध्याय असावा लागतो, अभ्यास असावा लागतो. तुमचा आमचा प्रॉब्लेम बाप जन्मी रामायण ऐकलं नाही, बाप जन्मी वाचले नाही, त्याच्यामुळे कोणी काही म्हणलं आपण मुंडके डोळ्याला चांगले. बट लकीली सगळं अवेलेबल आहे, एका बोटाच्या क्लिकवर आहे. ते वाचा. आणि जेव्हा आपण वाचतो तेव्हा सत्य पटत जातं. आणि जेव्हा सत्य पटत जातं तेव्हा बुद्धी विचार करायला लागते. आणि ज्या वेळेला बुद्धी योग्य दिशेने विचार करायला लागते तेव्हा मन ट्रॅकवर येतं. आणि मन ट्रॅकवर आलं मग पुढची डेव्हलपमेंट आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, त्यासाठी म्हटलेलं आहे. रडक्या माणसाला तुम्ही लव स्टोरी सांगायला लागले, उपयोग आहे? मन प्रसन्न असेल तर पुढच्या गोष्टी होतील. तू मन हे मीची करी, त्यावेळेला कोणतं मन, त्यावेळेला कोणतं मन. भगवंताने भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये माऊलींनी खूप सुंदर त्याचं गोड विवरण दिले. भक्ती योग आहे पूर्ण. हाऊ यू शुड डेव्हलप युअर माइंड, हाऊ टू थिंक पॉझिटिव्ह. गीते इतकं सुंदर कुठेच नाही, कुठेच नाही. माऊली म्हणतात ना, गीता सर्व धर्मांचे माहेर, एव्हरीथिंग. त्यात मन कसं असलं पाहिजे. 36 गोष्टी सांगितल्या, 36 गोष्टी. त्या ज्याला कळले ना तो जगात कुठल्याच संकटाला घाबरणार नाही, कधी त्याला टेन्शन येणार नाही. टेन्शन आलं नाही तणाव वाढणार नाही, तणाव वाढलं नाही त्याला बीपी होणार नाही, त्याला शुगर होणार नाही, त्याला काही होणार. कारण सगळे रोग मनातून निर्माण होतात. आणि तुमचं मन कसं असलं पाहिजे हे माऊलींना आदेश असलं होताना माहिती आहे. सुंदर आहे. श्लोक नंबर 13 ते श्लोक नंबर 20 असं एक एक टाकून. आणि खूप सुंदर, माझ्यापेक्षा खूप गोड बोलणारे लोक युट्यूबला आहेत नशिबाने. भांडे घासता घासता लावा ना, काय हिंदी गाणे ऐकत, झोपता झोपता लावा. तुम्हाला मी सांगितलं गोधडीत पडल्यावर लगेच झोपत नाही, पण ऍटलीस्ट 10 मिनिट्स तरी आपल्याला लागतच ना. याचं स्टेटस बघ, त्याचं स्टेटस बघ, त्याला अंगठा हान, त्याला फुल हान. डोंट डू दॅट. ये करो. मन कसं असलं, अद्वेष्टा सर्व भूताना, द्वेष रहित असलं पाहिजे. तुमचं मन देवाकडे गेलं पाहिजे. देवाकडे गेलं तर तुम्ही देवाकडे जाल ना. पण देवाकडे जाणारं मन कसं असलं पाहिजे, अद्वेष्टा असलं पाहिजे, द्वेष रहित असलं पाहिजे. माझ्या मनात तुमच्याविषयी चिडचिड आहे आणि या मंदिरात जाऊन मी नमस्कार किती केला, 2-4 नारळ फोडले, मन जाणार नाही का देवाकडे? माझं मन यांच्याकडेच असेल. यांचं माझं काहीतरी रस्त्यावर झालं, यांनी गाडी बाजूला घेतली नाही, ट्रॅफिक लावली, फळाला. द्वेष आहे, भक्ती होऊ शकत. मैत्र, करुण, फ्रेंडशिप पाहिजे. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. जीव असं नाही म्हटलं भूता परस्परे पडो, मैत्र माणसांचे, मैत्र बैलांचे, मैत्र कुत्र्याचे. नो नो, मैत्र जीवांचे. तो जीव कुठलाही असेल, कुठल्याही जीवाविषयी मैत्री भाव पाहिजे, कारुण्याचा भाव पाहिजे. अद्वेष्टा होणं सोपं आहे. आता तुमची माझी ओळखच नाही, मी तुमच्यावर चिडायचं काय कारण आहे? उद्या मी म्हणाल मी त्यांच्याविषयी अद्वेष्ट आहे. म्हणजे जिथे ओळख नाही, उदासीनता आहे, तिथे अद्वेष्ट होणं सोपं आहे. पण सासू सोबत रोज संबंध आहे, भावकी सोबत रोज बांधायला बांध आहे, रोज तो 2 काकड्या पोरतोय इकडे, तरीही मैत्री भाव जोपासायचा, याला खरं मैत्र म्हणतात. कारुण्य जोपासायचं. तो बावळटपणे वागतोय ना, दिस इज नॉट हिज फॉल्ट. त्याचा फॉल्ट नाही आहे, त्याला कळत नाहीये. आणि त्याला कळत नाहीये हे मला कळतंय, तरी मी त्याच्यावर चिडतोय, याचा अर्थ मलाच कळत नाही. लक्षात आलं का? कारुण्य.
अनपेक्ष, सुचिर दक्ष, उदासीन, गतव्यथा, खूप 36 गुण आहे. अपेक्षाच ठेवायची नाही. कारण जगामध्ये तुमच्या अपेक्षा पूर्ण करणारा फक्त भगवंत आहे. आईबापांची फार इच्छा असते अपेक्षा पूर्ण करायची, पण बऱ्याच वेळा आपल्या अपेक्षा लिमिटच्या पुढच्या असतात. तर माझं पोरग मला आयफोन मागतं. बापाला वाटतं पोराला फोन द्यावा, असं हे वाटणं चूक आहे, पण लाड असतो ना. पण त्याची अपेक्षा मोठी, बाप साधा फोन देतो, पूर्ण होत नाही. आणि जर आईबाप कमी पडत असतील तिथं मित्र, सोयरे, धायरे, भावकी. एक गोष्ट लक्षात घ्या, सोयरे धायरे कशाला असतात? मित्र, भावकी, सोयरे धायरे कशाला असतात? आपलं जीवन समृद्ध करायला असतं की त्रास द्यायला असतं? मग विचार करा. मानवी जीवन जास्ती समृद्ध व्हावं म्हणून गोतावळा असतो, पण सगळ्यात जास्त माणूस गोत्या त्यांच्यामुळेच होतो. खरं खोटं? म्हणून त्याला म्हणतात गण गोत. ते गोत्यात अंतर नाही. म्हणून माऊलींनी पसरणात काय सांगितलं की सज्जनांशी सोयरी करा, ते सर्वही सदा सज्जन सोयरे. एखादा सज्जन सोयरा झाला का चालेल का? नाही चालणार. कारण दुसरा पावला ठेवून तुमचं मन प्रदूषित करणार आहे, इंजेक्शन मारणारच आहे. कुठली तरी चुकीची पोस्ट, चुकीची पोस्टच नाही हो, तुमचं थोडा विषय तुमचं चांगलं मत आहे, लगेच मी तुम्हाला नाही त्याचं काय खरं झालं प्रदूषण. म्हणजे एका सज्जन नाही, जेवढे सज्जन आहेत ना तुमच्या व्हिसिनिटीमध्ये, तुमच्या रीचमध्ये, तुमच्या पहुंचमध्ये, परिचयामध्ये, सगळ्या सज्जनांची तुमची दोस्ती असते पाहिजे. सर्वही सज्जन. आणि 4 महिने, 4 वर्ष, 10 वर्ष दोस्ती चालेल का? सदा. सदा म्हणजे काय? कंटिन्युअसली. आज केली दोस्ती, उद्या की नाही का? स्वाध्याय, संगती, सत्संगती, ह्या गोष्टी कंटिन्युअसली करण्याच्या. कारण मन जे आहे, आता इथे प्रवचनात बसतो मग खरं बोलतो, खरं बोलतो का, कुठून आणलाय हा, खरं बोलतोय, आणि घरी गेलं तुमच्याकडे मोटर चालू करायची, लाईट आली का आपला. मन जर स्टेबल ठेवायचं असेल, एक तर स्वतःचा अभ्यास पाहिजे, नियमित पाहिजे. आणि अभ्यासाचं साधन बारका मोबाईल प्रत्येकाकडे आहे, सगळी शास्त्र आहेत, वेद, उपनिषद, एव्हरीथिंग. म्हणजे स्वतः अभ्यास करणे सोपं आहे. ओके, देन स्वतः अभ्यास करा वाटतो. ही मुलगी 12वीला आहे, 2 महिन्याची परीक्षा आहे, लय अभ्यास करा वाटतो. आज वाचलं, उद्या पिंकी आली, चल पिक्चर लागली. पण तिच्याकडे जे येणारी पिंकी आहे ती तिला अभ्यासाकडे घेऊन जाणारी असली पाहिजे, पिक्चरला नेणारी नसली पाहिजे. म्हणजे पहिली गोष्ट स्वतःचा अभ्यास पाहिजे. दुसरी गोष्ट तुम्ही ज्यांच्या संगतीत राहता ते तुमच्या विकासाचा विचार करणारे असले पाहिजे. सज्जन सोयरी. आलं लक्षात? तेव्हा तुमचं मन ठिकाणावर राहतं. ह्या दोनच गोष्टी आहेत जीवनामध्ये माणसाला विकासाकडे नेणाऱ्या आणि अधोगतीकडे नेणाऱ्या. दोनच गोष्टी. राजा जड भरताला हरणाच्या जन्माला जावं लागलं कारण हरिण सोयरे झाला. बरोबर? तुम्हाला कोणता जन्म मिळेल सांगा. खूप सुंदर आहे त्याचे, आता सगळ्या पुराणांचं मी सांगत नाही की मरताना कुठली भावना तुमच्या मनात असलं तर तुम्हाला कुठला जन्म प्राप्त होतो, त्याचं सायंटिफिक अनालिसिस आहे. याच्या कहाण्या आहेत, याच्या मुलाखती आहेत, खूप सारे लोक आहेत. आता ते तुम्ही सर्च करा, मी सांगत नाही, बघ तुम्ही इन्स्टिगेट करतो, तुम्ही बघून घ्या नंतर. हा, आता काही वयस्कर असते म्हणजे आम्हाला कळत नाही ना बाबा, नाताला सांगा दाखव ना बाबा, कळलं.
आवड असली की सवड निघते. भाकरी थापता थापता, भांडी घासता घासता, खुरपिता पाणी देता तळीता कांडिता जमा व्हायचं आहे ना. वाटेवर कुठलंही काम करत असतो आपण, आपले कान आणि मन ह्या गोष्टीकडे असलं पाहिजे, तर तुमचं मन जे आहे ते शुद्ध होईल. आणि शुद्ध झालेलं मन भगवंताला द्यायचं आहे. तू मन हे मीची करी. सुकलेलं फुल देवाला देतो आपण, नाही देत. भरलेलं नाही देत. बाम द्यायचं म्हटलं तरी आपण म्हणतो कोरं पाहिजे, कोरं. धुतलेलं काय टोचत होईल. त्याच्या मागचा भाव असा शुद्धता पाहिजे. मन शुद्ध पाहिजे. आणि शुद्ध मन असेल तर पुढची स्टेप आहे, माझिया भजनी प्रेम धरी. इथपर्यंत जे सांगितलं ना मी तुम्हाला, सोशल मीडियाचं, मालिकांमधलं, राजा जड भरताची, ह्या सगळ्या गोष्टी मनासाठी सांगतात की मनाची आपली गळण जर शुद्ध झाली तर बाजिया भजनी प्रेम आहे, तर भजनावर प्रेम येते. गावाची लोकसंख्या 10,000 असते, कीर्तनला 4 लोक असते. माझ्यासारखा गावात होतं, बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. त्यांचं सुकृत नाही, जाऊ दे त्यांना. हे तसं नाही. त्यांचं मन शुद्ध नाही म्हणून भजनावर प्रेम नाही. लक्षात आलं? मन प्रदूषित आहे. आणि वेगवेगळ्या आशा, आकांक्षा, अपेक्षा, कुविचार यांनी मन, म्हणजे कचरा जसा कचरा कोंडीत टाकला जातो तसा या मेंदूमध्ये हा कचरा रोज येतो आहे वेगवेगळ्या ठिकाणावर. पेपर वाचायला घेतात तर त्यातल्या 1000 निगेटिव्ह बातम्या शोधून एखादी पॉझिटिव्ह सापडायची नाही. टीव्ही लावली तरी तसंच, कुठे गेलं तर पॉझिटिव्ह कुठेच नाही. त्याच्यामुळं शुद्ध मन करणं ही गोष्ट प्रत्येकासाठी विकासासाठी आवश्यक आहे. शुद्ध झालं नाही तर भजनात प्रेम राहणार नाही. आणि आता सगळ्या संतांची चरित्र तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सगळे ऐकलेलं आहे, बघितलेलं आहे. जनाबाई पासून तर तुकोबारायांपर्यंत मन शुद्ध झालं म्हणून भजनात गुंतलं. आणि ज्याचं मन शुद्ध होत नाही ते भजनात गुंतत नाही. आणि मन एकदा भजनात गुंतलं की माणूस कितीही वाईट असला त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. नाही, मला 12:30 सांगितलेलं आहे का 12ला थांबायचं, तसं काय नाही. त्या वाल्याची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. आपण म्हणतो वाल्याचा वाल्मिकी झाला, ऍक्च्युली तो वाल्या नाही आहे. रत्नाकर नावाचा तो डाकू असतो. रस्त्यात येईल त्याला मारायचं, लुटायचं, आणि एक माणूस मारला की एक खडा रांजणामध्ये टाकायचा. अशी 7 रांजणं त्या खडा टाकून भरली तेव्हा त्याला नारद मुनी भेटतात आणि विचारतात कशासाठी करतोस हे. त्यावेळेला तो रत्नाकर सांगतो की मलाही बायका पोरं आहे, संसार आहे. पण नारद त्याला म्हणतात ज्यांच्यासाठी करतो त्यांना विचारू नये, त्यांना मंजूर आहे का. मला धावत बायकोकडे गेला. ती म्हटली तुझ्यासाठी मी माणसं मारतोय. ती म्हटली कशा मारतोस, मग मारू नकोस. तो म्हटला का हे घर गाडी बंगला, हे सोनं नाणं, हे लोकांकडून तेवढा घालून घेऊनच तर आणलं. ती म्हटली तू चोरी करून आण का कष्ट करून आण, ह्याच्याशी मला कर्तव्य नाही. माझ्याशी लग्न केलंस, मला सांभाळणं ही तुझी जबाबदारी आहे. म्हणून तू माणसं मारशील आणि त्या पापात मी सहभागी होईल, हे काय होणार नाही. आपला त्याच्याशी संबंध नाही. माझी जबाबदारी तू घेतलीस, तू मला सांभाळणार आहेस. मग तू कुठलं काम करतोस त्याचं पाप तुला लागणार. दिल जले. त्याला म्हटलं इतकं प्रेम बायकोवर आहे, ती असं बोलते. तो धावत आला त्या नारदाकडे आणि म्हणाला की माझी पत्नी आणि मुलं म्हणतात तुझं कर्म आणि तू. त्यावेळेला नारद म्हणाले मग तुझं कर्म आणि तू असं जर असेल तर का पाप करतोस, का अधोगतीला जातोस. मग तो रत्नाकर डाकू नारदाला विचारतो की व्हॉट इज द सोल्युशन, काय उपाय आहे. तो सांगतो रामाचं नाव घे.
पण संस्काराने मन जे बनतं ना ते वळत नाही. तर बरेच लोक तुम्ही बघा, त्यांना एखादा श्लोक शिकवलं तुम्ही, त्यांची जीवच वळत नाही. ते बलवंत येत नाही, जीव वळत नाही, संस्कार नसतात. तसं त्याला ते राम म्हणता येत नव्हतं, तो मरा म्हणायचा. नारद म्हटले नो प्रॉब्लेम, मरा म्हण. आणि तो मरा 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 करत तिथे बसला. 1000 वर्ष निघून गेले आणि वन्स अपॉन अ टाइम पुन्हा एकदा नारद मुनी त्या ठिकाणी आले. मग त्यांना ते आठवलं की इथे एक डाकू आपल्याला भेटला होता, त्याला आपण रामाचं नाव घ्यायला, मग कुठे तो? त्यांनी शोधलं, प्रचंड जंगल वाढलं, कुठे दिसत नाही का मातीच्या ढेगातून, त्याला वाळू म्हणतात, वाळू, त्या वारुळातून राम 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 असा आवाज येत होता. आणि मग त्या काठीने नारदाने ते वारुळ फोडलं, त्यातनं हा रत्नाकर बाहेर निघाला. वारुळाला संस्कृतामध्ये वाल्मिक म्हणतात. काय म्हणतात? वाल्मिक या शब्दाचा अर्थ वारुळ असा आहे, ज्याने अंगावर वारुळ होईपर्यंत देवाचं भजन केलं, म्हणून त्या रत्नाकर डाकूचं नाव नारदाने वाल्मिकी असं ठेवलं. आणि त्या वाल्मिकीने तुमच्या हातासाठी रामायण दिलं. जगातली सगळ्यात मोठी धरोहर जर कुठली असेल तर रामायण. आणि जो रामायण वाचतो ना, जो शुद्ध अंतःकरणाचा, जी बुद्धी थोडीशी ठिकाणावर आहे, जो स्वतः वाचतो, त्याचं मन शुद्ध झाल्याशिवाय राहत नाही. शुद्ध झालं माझी या भजनी प्रेम. नाव सुद्धा अशी आहेत ना की त्याला अर्थ आहे, मग नाव आहे दश आनंद, दशानंद. त्याला 10 मुंडके, तो दशानंद. राम रमंती योगीन अस्मिन सराम, ज्याच्यामध्ये योगी रममान होता. आणि जो सर्वत्र रमलेला, सगळ्या सृष्टीमध्ये एखादा मेला तर आपण म्हणतो राम गेला, राम नाम सत्य. एखादा लयच फुसका असेल तर त्याच्यात काय राम नाही. लक्ष्मण लक्ष्मीमान स लक्ष्मण, ज्याच्याकडे लक्ष्मी आहे तो लक्ष्मण. रावण, बऱ्याच जणांना माहित नसेल, रावण म्हणजे रडका. जो रडका आहे तो रावण. रावणाचं नाव, खरं नाव दशग्रीव आहे, 10 तोंड असल्यामुळे. पण हा रावण विश्वविजेता झाला आणि नंतर तो महादेवाला चॅलेंज करायला गेला कैलासावर. चल म्हणे आपल्या लंकेमध्ये. कुबेराने सांगितलं असं करू नको, चुकीचं आहे, हे इथं येणं अलाउड नाही, आजही अलाउड नाही कैलास पर्वतावर जाणं. रावण त्या नंदीला म्हटला गप्रे माकडा तू. नंतर त्या हनुमाला पकडलं तर रावणाचे उद्गार आहेत. नंदीने त्यावेळेस त्याला शाप दिला होता, तुम्हाला माकड म्हणतोस ना, एक दिवस माकडाकडूनच तुझा अंत होईल. हनुमान पकडले रावण होता, नंदीने मला शाप दिला होता, तेच तर माकड तू नाही का काय? हाय महादेवाला म्हटलं चल लंकेत. महादेव म्हटलं नाही. तो म्हटलं कसं येत ना मी एवढा बरोबर. रावणाने त्या कैलास पर्वताखाली हात घातले आणि तो पर्वत उचलला. कैलासा सहित महादेवाला उचललं. महादेवाने फक्त आपला उजव्या पायाचा अंगठा खाली टेकवला तर ते रावण शेंगरला त्या पर्वताखाली, त्याचे बोट शेंगरले. आणि इतका जोरात रावण रडलेला आहे, ओरडलेला आहे. त्या रावणाचं ओरडणं बघून अख्खे प्राणी ओरडतायत. आणि तो जो ध्वनी तयार झाला रा, दॅट इज वाय दशग्रीव इज कॉल्ड रावण. इतका रडला म्हणून त्याचं नाव रावण पडले. हा रावण शब्दाचा अर्थ आहे. जो आल्हाद देतो तो राम, जो रडवतो आणि रडतो तो रावण आहे. कृष्ण कर्षयति इति कृष्ण, जो आकर्षण घेतो तो कृष्ण. सुग्रीव, ज्याची ग्रीवा सुंदर आहे, ज्याची मान सुंदर आहे तो सुग्रीव. सगळ्या नावाचे अर्थ सांगत बसत नाही. कुंभकर्ण, शूर्पणखा. शूर्पणखेत सांगितलं सोपासारखी नख आहेत म्हणून शूर्पणखा. नख काळा नीलकंठ होत होते असं आहे. हे सगळं अभ्यासल्यानंतर मन शुद्ध होतं. आणि मन शुद्ध झालं तर भजनावर प्रेम बसतं. आणि भजनावर प्रेम बसलं तर मग त्याला कुठलीच गोष्ट
वेगळी वाटत नाही. सर्व घडी राम देहा देही एक, म्हणून म्हटलं सर्वत्र नमस्कारी मज एका ते. मन शुद्ध कर, शुद्ध झालेलं मन मला दे, आणि एकदा शुद्ध झालेलं मन मला देशील की तुझ्यासाठी वेगळा असा कोणीच नाही आहे. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, एव्हरीवन इज अ फ्रेंड. कोणी शत्रू नाही, दुश्मन नाही, अशी परिस्थिती निर्माण होते. पण आपला प्रॉब्लेम असा आहे, आपण सगळे धृतराष्ट्राचे, म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे, म्हणजे आमची आई म्हणायची, तुझ्या त्या आमक्याची सावली पडली काय त्याच्यासारखा करतो, तसं आपल्या सगळं धृतराष्ट्राची सावली पडली. संजय माझं तोंड नाही, तो म्हणतो ते तर संजय माथा चुकीला, हा अमृताचा पाऊस वरसला की हा येत असतोची गेला शेजी या गावा. हा अध्याय सांगितल्यानंतर संजय डोळे भरून आले, अंगावर रोमांच आले, घाम निघाला, सगळं अशी कंडिशन आहे त्याची. हे सगळं ऐकल्यानंतर आणि तो बघतोय ते म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशनच नाही आहेत. धृतराष्ट्र तो राजा बसलेला ऐकायला भगवद्गीता, त्याला काहीच वाटत नाहीये. तो म्हणतो हा आहे का गेला शेजी या गावा. तसं प्रवचनात बसले पण इथं आहेत का गेले शेजी या गावा. जर शेजी या गावा आपण जात नसू तर एकदा ऐकलं म्हणजे, एकदा वाचलं म्हणजे वर्तन बदल व्हायला पाहिजे, आणि तसा तो होणं हेच ह्या सगळ्या गोष्टीचं प्रयोजन असतं. आणि खूप सगळं 12-5 झाले, घेऊ का पुढं. विस्तार जर गेलो ना पुढे आपण, की मनमना भव किंवा मला मन दिलेलं असं कोणी दिलंय का इतिहासामध्ये. आय एम व्हेरी क्लिअरली एक्सप्रेस इन द वर्ल्ड हिस्ट्री. मी खूप स्पष्टपणे क्लिअरपणे इतिहास म्हणतोय. ज्यावेळेस मी राम म्हणतोय त्यावेळेस रामाला मी इतिहास पुरुष म्हणून म्हणतोय, काल्पनिक कथा म्हणून नाही. इतिहासामध्ये प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, भीष्म, दालभ्यान, द्रौपदी, रुक्मिणी, तुमची सुभद्रा, खूप उदाहरण आहे की ज्या लोकांनी मन हे मीची करी, मन भगवंतमय केलेलं आहे. मारुतीरायाची गदा सुद्धा रामराम म्हणायची. अर्जुनाचा बाण आणि बाण, धनुष्याने धनुष्य कृष्ण कृष्ण म्हणायचा आहे. जनाबाईच्या गौऱ्या चोरल्या होत्या शेजारवीने, निवळा घेऊन पंचाकडे गेली. जणे गौऱ्यासारख्या गौऱ्या असतात, कशा ओळखायच्या. तसं नाही ना पाटील, जी गौरी पांडुरंग नंदी माझी. पाटील गेला, गौरी घेऊन कानाला लावायची, जी पांडुरंग म्हणते ती जणीची जणीच्या गौऱ्या पांडुरंग म्हणत होत्या. सोखा वेळेच्या अंगावर भिंत कोसळली. देव रडायला लागला आणि नामदेवा जा माझ्या चोखाला घेऊन ये. नामदेव म्हणला अरे ना, चोखा एकटा नव्हता देवा, खूप लोक होती, कसा ओळखायचा चोखा कुठलाय. देव म्हणला नामा, ज्या हाडातून माझं नाव निघल ना ती चोखेची हाड आहे. नामदेव गेले, हाड घेऊन कानाला लावायचं, देवाचं भजन हाड सुद्धा करत होते. खूप सगळे उदाहरण इतिहासामध्ये वाचाल तर वाचाल. प्रवचनात लिमिटेड वेळ असतो, कीर्तनात लिमिटेड वेळ असतो, सगळ्या गोष्टी सांगता येत नाही. म्हणून स्वाध्याय सांगितले ना आपल्या सिस्टीम मध्ये, लॉर्ड मेकॅलेने लिहून ठेवले 1834 मध्ये भारताची शिक्षण व्यवस्था. त्यामध्ये 12 वर्षाचं एज्युकेशन गुरुकुल सिस्टीम मध्ये घेतल्यानंतर ज्या वेळेला पदवीदान समारंभ व्हायचा, दीक्षांत समारोह, त्यावेळेला काही वचनं घेतली जायची त्या विद्यार्थ्याकडनं. सत्यम वद, धर्मम शर, मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव, श्रद्धया देयम, स्वाध्यायान मा प्रमदा. सिरीज आहे. सत्य बोल, खरं बोलत जा, धर्माने वाग, आईला देवमान, बापाला देवमान, पाहुण्याला देवमान. दान देत असतील तर श्रद्धापूर्वक दे, अदरवाईज देऊ नकोस. आणि हे सगळं विसरलं जाऊ शकतं. म्हणून स्वाध्यायान मा प्रमदा, अभ्यास करत राहा.
इथं जे काही शिकवलंय, श्रुती असेल, स्मृती असेल, वेद असेल, पुराण असतील, इतिहास असेल, ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा 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 त्याची उजळणी करीत राहा, रिव्हिजन करीत राहा. त्याला अभ्यास कशा म्हणतात? अभ्यास म्हणजे जे केलंय ते पुन्हा करणं, तया नाम अभ्यास. अभ्यास पुन्हा पुन्हा रिपीट करण्यासाठीच अभ्यास. म्हणून तुम्हा सर्व सज्जनांना विनंती आहे की जे आता सांगितलं ते गोड वाटत आणि मी जे काही बोललो यातला एकही शब्द माझ्या खिशातला नाही. जे ज्ञानेश्वरी सांगते, जे गीता सांगते, जे इतिहास सांगतो तेच सांगितलंय, प्लस जे सायन्स सांगते ते सांगितलं. पुनर्जन्म असेल, तुमचं मन कसं प्रदूषित होतं, ह्या सगळ्या सायन्स ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट जरा काही त्याच्यात वाचा, रिसर्च पेपर वाचा, व्हिडिओज बघा, तरुण मंडळींना सांगतो. जाहिरात काय? जाहिरात त्याचं प्रोडक्ट विकणं हा दुय्यम धंदा आहे. जाहिरात हे तुमचं मन मॅनिप्युलेट करण्याचा पहिला काम आहे त्याचा. त्यांना माहिती आज जाहिरात बघा, बऱ्याच वेळा गावात एखादी गाडी येते प्रचाराची, त्यावेळेस त्याचं प्रोडक्ट कोणीच घेत नाही, पण बाजारात गेलो त्याचं घेतात. कारण का इथे मनावर ते छापलेलं असतं, तो जाहिरात करणार म्हणतो जाऊ दे, आज नाही उद्या येणार आहे, पुढे जाणार. मन शुद्ध ठेवायचं असेल तर ह्या गोष्टीची आवश्यकता आहे. स्वाध्याय, सत्संगती, ह्याला पर्याय नाही. जर स्वाध्याय केला नाही तर आपली सोनाराची फुकणी होणार. माझ्यासारखा येऊन ठोकीला, तुमची ह्या कामातून ह्या कामातून जाणार. शलोभरी जीवन. आता तुम्ही माझ्या समोर 1 तास बसलात, मी तुमच्या समोर 1 तास बसलो. उद्या एखाद्याने इथे करोडोचा ढीग घातला, हा 1 तास परत येणार नाही. त्याच्यामुळं प्रत्येक पाऊल टाकताना इज धिस वर्थ डुईंग, मी जे काय करतोय ते करण्याच्या योग्यतेचं आहे का? मी जे काही बोलतोय ते बोलण्याच्या योग्यतेचं आहे का? मी ज्यांच्या संगतीत राहतोय ते संगतीत ठेवण्याच्या योग्यतेचे आहेत का? मी जे काही वाचतोय ते वाचण्याच्या योग्यतेचे आहेत का? असा विचार करून जीवनाला जर प्रत्येक क्षण घालवला तर जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही.